परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुरानीजी, परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेशदादा देशमुख, वाघमारेजी आणि प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ हत्ती आंबेरेजी व स्टेजवर असलेले सर्व सन्माननीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आताच अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ते मनोगत व्यक्त करत असताना या पाथरी शहराचा विकास हा विकास पुरुष म्हणून बाबाजानी यांचं नाव घेतलं जातं। परभणी जिल्ह्यामध्ये एक महिन्यामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये एक अगोदर पाथरीमध्ये एक सभा झाली। त्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, थोरवे अण्णांनी मला सांगितलं की बुवा आमच्या गाडीला डबे आहेत पण गाडीला इंजन नाही, तर ते इंधन आम्ही देण्याचं काम केलं आणि त्या कामानं आज परभणी जिल्ह्यामध्ये 5 नगरपालिकेमध्ये आपले बाबाजानीच्या नेतृत्वाखाली 5 नगरपालिकेचे नगराध्यक्ष निवडणूक लढत आहेत। मित्रो, तुम्ही बाबाजानी यांना तुमच्या पाथरीमध्ये अडवून ठेवू नका, कारण जिल्ह्यात त्यांची फार मोठी ताकद आहे, महाराष्ट्रात ताकद त्यांची आहे आणि ती ताकद तुम्ही या पाथरीमध्ये त्यांना अडकून ठेवू नका। काल जी घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात त्या अनुषंगाने मला काही बोलायचंय। या देशामध्ये भाजपचं सरकार आहे, या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे। ते या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझं आव्हान आहे, ज्या वेळेला केंद्रामध्ये फक्त 2 खासदार होते भाजपचे, त्यावेळेला पूर्ण सत्ता ही आमची काँग्रेसची होती, परंतु कधी त्या भाजपच्या आमदाराला खासदाराला आम्ही त्रास दिला नाही, उलट त्यांना आम्ही घेऊन चाललो। म्हणून या पाथरी शहरामध्ये काल जी घटना झाली त्या घटनेचे जे पदाधिकारी आहेत, ज्या पक्षाचे आहेत, त्यांना माझं आव्हान आहे, आम्ही तुमच्या गळ्याला गळा लावू, तुम्ही आमच्या गळ्याला गळा लावा, तुम्ही लोकांवर प्रेम करा, लोकांचं मन जिंका आणि तुम्ही मतदान घ्या। मित्र, या देशाची घटना सांगतो, या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर का तर तो एक दलित समाजाचा न्यायाधीश आहे, एका वकिलानं बूट फेकून मारण्याचं काम केलं। त्याच प्रकारे आज पाथरी शहरामध्ये जे हमला केला त्यांना माहित आहे आता आपल्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। जिल्ह्यामध्ये ह्या नगरपालिका सोडून द्या, ह्या नगरपालिकेचा विषय आता आपल्या ताब्यात आलेला आहे। आता पुढचा विषय आहे तो पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका। बाबाजानी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार या पाथरी मतदारसंघातले जवळपास आपल्याकडे ठरलेले आहेत। जिंतूर, गंगाखेड, पूर्णा ह्या ठिकाणी सुद्धा या जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार हे आपले ठरत आहेत, निवडून येणार आहेत, हे त्यांना माहित आहे। या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनाथ दीदी बोर्डीकर ह्या पालकमंत्री आहेत, पालकमंत्री भाजपचे आहेत। त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर त्यांचे उमेदवार जास्त निवडून नाही आले तर त्यांची बदनामी होईल, त्यांचे पक्षामध्ये हे होईल, म्हणून त्या अनेक मार्गाने अनेक दबाव तंत्र वापरून हा जिंतूर मधला प्रकार आम्हाला कळाला की त्यांच्या उमेदवाराला दाब दडप केली जाते, मागच्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो।
मित्र, पाथरीच्या जनतेला माझं आव्हान आहे, बाबाजानी साहेबाला तुम्ही या पाथरीमध्ये अडकू नका, जास्त वेळ वाया घालवू नका. ह्या दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज, एसटी समाज, ह्या सर्व समाजाचं रक्षण फक्त काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. मित्र, फक्त काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीमागे आहे आणि काँग्रेस पक्षाला साथ द्या. या पाथरी शहरामध्ये टोटल 11 प्रभाग आहेत. 10 प्रभागामध्ये 2-2 उमेदवार आहेत आणि 11व्या प्रभागामध्ये 3 उमेदवार आहेत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद भाई आहेत. सर्वात जास्त मतांनी सर्व उमेदवाराला, एकही उमेदवार आपला या ठिकाणी पडणार नाही हे विरोधकाला माहीत झालेलं आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. मित्र, कुठल्याही प्रकारचा सर्व उमेदवाराला माझी विनंती आहे, जर एखादा आपल्या अंगावर धावून आला, जर एखादा आपला पराभव त्याला दिसायला म्हणून ते एडावाकडे बोलू लागला, तरी आपण शांततेनं, बाबाजानी यांनी जे या पाथरी शहराला घडवण्यासाठी 35 वर्ष वाया घातले, त्यांचं 35 वर्षाची मेहनत तुमच्यासाठी आहे. सर्व धर्माचे लोक बाबाजानी साहेबांच्या पाठीमागे आहेत. कोण एका धर्मावर काँग्रेस पक्ष चालत नाही, सर्व धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे. म्हणून मी सर्व पाथरी शहरातल्या माझ्या माता भगिनी, सर्व थोर पुरुषांना विनंती करतो की यापुढे आपण पाथरीचे सर्वच्या सर्व उमेदवार दुपटीच्या फरकानं निवडून देऊन विजयी करा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. आणि जुनेद भैयाला सर्व वार्डामध्ये जास्तीत जास्त मतदान मिळवून द्या, एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. अण्णाभाऊ साठे, सर्वच महापुरुषांना मी सर्वप्रथम नम्र अभिवादन करतो. आजच्या या पाथरी येथील जुनेद भैया दुरानी नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपस्थित असलेले परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुरानी साहेब, माजी आमदार सूर्यदादा देशमुख, विधानसभेचे निरीक्षक देवगुत्ते साहेब, भगवानरावजी वाघमारे, नदीमबाई इनामदार, रामभाऊ घाडगे, रविदादा देशमुख, बाळासाहेब फुलारी, सर्वच मंच अध्यक्ष साहेब 15 ते 20 मिनिटात येणार आहेत. मी जास्त वेळ भाषण करणार नाही आपल्या पुढं, पण मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं आहे, बाबाजानी साहेबांवर काँग्रेस पक्षानं जिल्हा अध्यक्षपदाचा धुरा त्यांच्या खांद्यावर एक 10-15 दिवसापूर्वी दिलेला आहे. पाथरीमध्ये 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचा आणण्यासाठी तुम्ही सर्व पाथरीचे मतदार बंधू आणि भगिनींना ताकद लावण्याची गरज आज आपल्या पुढे आहे. आपल्या पुढं आव्हान सांगतात, परभणी जिल्ह्यामध्ये मीडियावाले, न्यूज पेपरचं काम करतात सर्व विरोधी पक्षवाले. मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सांगू इच्छितो, ज्या वेळेस लोकसभेमध्ये अवकापचं बिल दाखल केलं आणि त्याला अवकापच्या बिला जर पुन्हा फेवर केला असेल, पुन्हा त्याला बहुमताचा मंजुरीसाठी सर्वात अगोदर वंचवला असेल, तो एकनाथ शिंदेचा जो मुलगा आहे श्रीकांत शिंदे त्यांनी विरोध केला आहे. हे सुद्धा मला त्या शिंदेला सांगायचं. त्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 11 वर्षापासून महायुतीचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, आदित्य उपमुख्यमंत्री आहेत. यांनी फक्त समाजामध्ये भांडणाचं काम त्या तिघांनी म्हणून केलं आहे. मराठा वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस आदिवासी, मागासवर्गीय वर्सेस मातंग समाज, चर्मकार समाज, अशा सर्व घटकामध्ये मांडण्याचं काम करणार आहे. एकनाथ शिंदेचा श्रीकांत शिंदे सांगतो, तुम्ही काही करा, कुठेही अवकापचं बिल असेल, हिंदू धर्मामध्ये कोणी म्हणतं, मुस्लिम समाजाविरुद्ध बोलत असतील, बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलत असतील,
तर त्यांचं समर्थन करण्याचं काम ही शिंदे सेना करत आहे हे सुद्धा मला इथं सांगायचे। आज पाथरीमध्ये बाबाजी साहेबाला ज्यावेळी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाने केला, इथला एक नकली माणूस तुझं नाव घेणारे काँग्रेसची संस्कृती आहे, निरीक्षक रोज तिथं महापालिकेच्या कार्यालयामध्ये पडू आहे शिंदे सेनेचा, असा प्रभारी कुठे नसतो। मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचंय, रोज उठला की प्रभागात मला पाथरीच्या जनतेला, पाथरीच्या मतदाराला नम्रपणे सांगायचं आहे, बाबाजी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्व 7 नगरपालिकेमध्ये इलेक्शन लढत आहोत। 5 नगरपालिका सुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आपण लढत आहोत। बाबाजी साहेबांना पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरायचं आहे। आज सर्व 5 नगराध्यक्षाचे उमेदवार, सर्व तालुका अध्यक्ष सर्व मंचावर उपस्थित आहेत, पण पाथरीची तेवढीच आज 35 वर्षापासून बाबाजी साहेबांना शहरामध्ये सेवा केलेली आहे। पाथरीची नगरपालिका आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 1 नंबरची महानगरपालिका बाबाजी साहेबांनी ठेवण्याचं काम केलेलं आहे। मला सर्व पाथरीच्या मतदार बंधूंना मला माहिती आहे, तुम्ही गेल्या 6:30 वाजल्यापासून इथं बसलात, तुम्हाला ऊन लागत आहे, भूका लागल्या आहेत, पण अतिशय काही कारणास्तव परतच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याकडे पोहोचतील। पण बाबाजी साहेबांची तळमळ होती की माझ्यासाठी लोक सर्व आलेले आहेत, मला यांना लवकर मोकळं करावं लागतं, दुपारी 2 वाजेपर्यंत आपल्याला संपवायचे, उन्हामध्ये बसलेत, एवढी आपली काळजी करणारे बाबाजी दुराणी साहेब आहेत। मला नम्रपणे इथं सांगायचंय, काँग्रेस पक्ष संविधान वाचवण्याचं काम राहुलजी गांधी करत आहेत, मल्लिकार्जुन खरगे साहेब करत आहेत, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब करत आहेत। येणाऱ्या 2 तारखेला पंजाच्या सर्व निशाणीवर आपल्याला मतदान करून बाबाजी दुराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाथरीची नगरपालिका काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आपल्याला आणून ठेवायची आहे, ही मला तुम्हाला नम्रपणे विनंती करायची। आपण सर्वजण जाणते आहात, आपल्याला पाथरीचा विकास माहित आहे, पाथरीच्या नावावर कोणी काही भाषण करत आहे, बाबाजी साहेबांवर काही आरोप करत आहेत। मला मुद्दाम सांगायचं, बरेच वक्त्यांनी इथं भाषणामध्ये सांगितलं की रात्री एकता नगरमध्ये ज्यावेळेस आपली मिटिंग झाल्यानंतर समोरच्या उमेदवारानं त्याच्या तंबूमध्ये तर घबराट सुटलीच आहे, मुद्दाम दगडफेक केली। पण मी त्यांना सांगू इच्छितो की काँग्रेसची संस्कृती आहे, आम्ही उत्तर द्यायला सक्षम आहोत। आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा सर्व माहित आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि संविधान टिकवण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाची गरज आहे। आपलं एकही मत जे जातीवादी सरकार जे आहे, जे भांडणं लावणार आहे, शिंदे गट असेल, भाजप असेल, जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल, इथं राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना सुद्धा राष्ट्रवादी अजितदादाचं पॅनल उभं केलं। त्या राष्ट्रवादीचा ग्रामजप्त आमदार सांगतो की दिवाळीला मुस्लिम बांधवाकडे जायचं नाही, मुस्लिम बांधवाला शिवाय द्यायच्या, अशा ह्या राष्ट्रवादीचा अजितदादा आमदार आपल्यामध्ये ग्रह होत असतो। तो निलेश राणे भुटका आहे एवढूसा, तो सांगतो मध्य हिरवा आहे, त्यालाही आपल्याला जागा दाखविण्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची संविधान लिहिलंय, बाबासाहेबांची घटना वाचवण्यासाठी पक्षालाच मतदान करायचंय आणि सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारे बाबाजी दुराणी साहेब आहेत। तुम्ही एकदा मला मीडियावाला सांगायचंय, बाबाजी दुराणी साहेबांसाठी ही जी सभा लोक आले ते फक्त पाथरी शहरामध्ये आहेत आणि पाथरी शहराच्या माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करायची की तुम्ही समजे हात वरून करून सांगा की तुम्ही पंचायत आहेत का नाही, सर्व हात वर करून सांगा बाबाजी साहेबांच्या सोबत आहेत का नाही। हे मीडियावाला मला विनंती आहे, तुम्ही शूट करून दाखवा। हे फक्त पाथरी शहर आहेत, पाथरी सध्या मतदार उपस्थित आहेत, आम्हाला कसल्या भाड्याची गरज नाही। माणसं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला एकत्रित ठेवण्यासाठी आणि बाबाजी साहेबांना जे राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, भारत जोडो यात्रामध्ये राहुलजीनं मोहब्बत की दुकान ती सुरू केली आणि बाबाजी साहेबांना सुद्धा 35 वर्षापूर्वी इथं मोहब्बत की दुकान आपल्या पाथरी शहरामध्ये सुरू केली आहे, हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचंय। मी जास्त वेळ घेणार नाही, मला ताई तुमचा हात ऐकवायला, मला माझ्या बौद्ध वस्तीमध्ये जेवढे आंबेडकर असतील सर्व असतील, आपण दमायात्रा काढलेली आहे, आपण दमा चळवळीत 1 नंबरचं काम त्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि बाबाजी साहेबांसोबत मी ताकदीनं खरगे साहेबांना मला दाखवायचंय की परभणी जिल्ह्यातला बौद्ध उपासक पक्षात आहे आणि एक आहे, हे मला दाखवायचंय। जातीपातीचं मांडण नाही, आपल्याला संविधान टिकवायचंय, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जायचे, त्यामुळे आपल्याला काँग्रेस पक्षासोबत जायचंय। गेल्या 8 वर्षापासून कसल्याही पदोन्नती नाही, कसली नाही, मागासवर्गाला सर्वात जास्त अन्याय इथं सुरू आहे।
इथला नकली उमेदवार सांगतो की मी इथं बुद्धविहार बांधतो, त्यांना मी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ आहे, इथं कुणाच्या बुद्धविहाराची गरज नाही. सिद्धार्थ हत्यारे स्वतः इथं उभा राहून बुद्धविहार करेल, आम्हाला कुणाची गरज नाही हे सुद्धा तिला सांगून टाका. आता येणाऱ्या काळामध्ये पाथरी शहरामध्ये काही बी असेल, मला आज रात्री तुम्ही आवाज द्या, फोन करा, मी तुमच्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा माझ्या बौद्ध उपासक आणि मागासवर्गीय सांगतो. बाबाजी साहेब परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात महाराष्ट्रामध्ये पुतळा नाही असा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परभणी शहरामध्ये मी स्वतःच्या खर्चातून उभा केलाय हे सुद्धा मला माझ्या बांधवांना सांगायचंय. आपण कुणाच्याही पुढे हात झुकणारे माणसं नाहीत. आज मतदान आहे, 3 तारखेच्या नंतर पुन्हा सिद्धार्थ हत्यारे बाबासाहेब दुराणी साहेब आपल्या सोबत आहेत. हे समोरचे उमेदवार समोरचं कोणी टिकणार नाही, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, ते कोणत्याही दर्जामध्ये जात आहेत. पण मला नम्रपणे सांगायचंय, आपण तर पाथरीमध्ये आहोतच, पण पाथरीच्या आजूबाजू तालुक्यामध्ये आपले नातेवाईक आहेत, त्यांना सुद्धा फोन करायचा आणि पंचाच्या पुढील बटनाला 2 तारखेला मतदान करायचं ही सर्वांना विनंती करायची. मी जास्त वेळ घेणार नाही, बरेच वक्त बोलणार आहेत, अध्यक्ष साहेब पोहोचणार, पण जाता जाता हे सांगतो, मला आंबेडकर चळवळीच्या लोकांना सांगायचंय, माझ्या बौद्ध उपासकांना सांगायचंय, भारताचा जो किल्ला आहे नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये जर कोण रोज जीवाचं रान करत असेल तर मल्लिकार्जुन खरगे साहेब करत आहेत आणि राहुल गांधी करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान करायचंय ही तुम्हाला मी कळकळीत विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम. आदरणीय खासदार सुरेशदादा देशमुख, विनामदार सिद्धार्थ हत्यारे, भगवानराव गांगुर्डे आणि आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष ही आशा विरुद्ध शिंदे बिंदे ही निवडणूक है, फिरका परस्ताकों के खिलाफ है. हमको कौन सा रास्ता चुनना, इसका डिसीजन लेने का ये चुनाव है. जिस इंदिरा गांधी ने इस देश के लिए सारा जमीन को पिला, अरे सारा जमीन को पिला दिया, कर्ज हमने चुका दिया, अरे उसका कर्ज हमको चुकाना है. ये जो पंजा है राहुल गांधी का पंजा है, इंदिरा गांधी का पंजा है, इस पंजे को वोट देना है. ये कोई चुराए वाली डाका डाले वाली निशानी नहीं है. देश के लिए जिसने त्याग किया इस गांधी घराने का, उस गांधी घराने के ये उम्मीदवार है. फिरका प्रस्तावकों के तो खिलाफ है, जो संविधान की हत्या करते हैं, तो संविधान की हत्या करने वालों को वोट देना है या संविधान बचाने वालों को वोट देना है, इसका फैसला है. निश्चितपणानं लोक मुजाहिद सगळ्यांनी सांगितलं की दादागिरी करतायत, हुकुमशाही. अरे तर रावणाचं राज्य राहिलं ना, तुम्ही काय सांगता, तुम्ही कोण कुठले, केव्हा सोडून जाताल कळणार नाही. हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. आज पाथरीला शांत ठेवायचं का नाही, व्यापार वाढवायचा का नाही याची लढाई आहे. जर पाथरी शांत राहिली, विकास करणारी लोक राहिली तर पाथरीचा विकास होईल, इथं अमन शांती राहील, इथं लोक येतील. याच्या प्रकारची ही निवडणूक आहे. ये जो लोग जख्म अपने दिल के सभी को बांटने लगे, जख्म अपने दिल के सभी को बांटने लगे, जिनसे की मोहब्बतें उन्हीं को डांटने लगे. अरे नफरतें इतनी बड़ी कि हरकतें बदल गई, जो मिलने आते थे गला काटने लगे. अशा प्रकारचं जर वातावरण करणार असाल तर सर्व सोबत घेऊन जाणार आहे. बाबाजी आणि खासाबाचं जे नेतृत्व आहे त्याला तुम्हाला आणि आम्हाला वोटिंग करावं लागेल. आगामी काळात पंजाबचा निवडणूक म्हणजे ही तुमची आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. राहुल गांधीची निवडणूक आहे. तुमचं वोट फक्त पंजाबला नाही तर राहुल गांधीला चाललंय. देशासाठी त्याग आणि बलिदान वनवन राहुल गांधींना मत द्यायचं का अशा डाकू लोकांना मत द्यायचं याचा नाही तुम्ही करायचा. म्हणून सारे लहू बदल का तो हो गया कि हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर मी माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांना विनंती करतो. दादा देशमुख यांना विनंती की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं.
नगर निवडणूक या माझे सहकारी बाबाजानी दुर्राणी, बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ भगवानराव वाघमारे, रामभाऊ गाडगे आणि जिंतूर नगराध्यक्ष पूर्णेचे उमेदवार या ठिकाणी आले, ते देखील माझे सहकारी. खूप वेळ झालाय. असं तो म्हणणं होतं की भाई 10 वाजल्यापासून लोक घरून निघाले आणि आता खूप झालाय. ते वेळ झाल्यामुळे मी भाषण टाळू लागलो. पण ते खासदार म्हणजे किंवा तुम्ही बोला. आता नगरपालिकेची निवडणूक ही जी आहे ती जातीच्या नावावर, गुंडागर्दीच्या नावावर तर पाथरीत होत नसते, पण पाथरीत सुरुवात झाली. म्हणजे खासदारांना सांगितलं मी काय काय झालं काय नाही. पण मतदार देणारे तुम्ही आहे, मतदान करणारे तुम्ही आहे, दगड मारणारे तिकडे, त्यांच्याशी आपलं काही घेणं पडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आपला जे उमेदवार तरुण आहे त्याकडून अपेक्षा करायला हरकत नाही. आम्ही म्हणून या नवीन फळीला आणि लोकांना जे तरुण माणसापर्यंत उमेदवाराची निवड केलेली आहे. नगरसेवक हे तरुण आहे, जे 23 नगरसेवक. आणि आपल्याला नगरपालिकेची निवडणूक खरं पडले तर त्या काही कोण माणसावर निवडणूक व्हायला पाहिजे. पण या तुम्ही लोकांतून निवडून येता अशी जास्त अपेक्षा आहे. एवढं बोल या ठिकाणी प्रचारासाठी आले. कसं वातावरण वाटलं काँग्रेससाठी? सगळ्यांच्या समक्ष अत्यंत उत्साहित कार्यकर्ता आणि आज अशा प्रकारची सभा म्हणजे ही प्रचाराचं नारळ फोडण्याची नाही तर हा विजय सभा अशा प्रकारचा घेतला होता. गली गली में शोर है और कोण चोर है याचं उत्तर आता जनतेला मिळालेलं आहे आणि फार भरगतच्या स्वरूपाचा प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. राज्यामध्ये काय परिस्थिती आहे एकूण महाविकास आघाडीची? काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा निकोळी दिसून येतो. एकूण काय वाटतंय आत्ताचा बिहार निवडणुकीच्या निकालाचा परिणाम इथं दिसून येतो? आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते, त्यामुळे काही ठिकाणी आम्ही आघाडीत लढत आहोत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक पक्षाला आपली वैचारिक आणि संघटनात्मक वाढ करण्याची संधी स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि त्यामुळे आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून लढत नाही. नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी, भाचे, मामे भाऊ हे उभं करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता कार्यकर्त्यांना बाजूलाच आणलेलं आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वर्लीवाले, कोयता गँगवाले, ब्राऊन शुगरवाले, मॉब लिंचिंग करणाऱ्या आरोपींना त्यांनी तिकीटं दिलेले आहे. ते करता दोन्हीकडून बाट ठरवून एकीकडे घरातले लोक तर दुसरे गुंडागर्दीला प्रोत्साहन भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत दिलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून प्रचंड दबावतंत्र वापरण्यात आलं, काही व्हिडिओ बाहेर आले. काय वाटते लोकशाही वस्तुस्थिती आहे? मी इतरत्र महाराष्ट्रातल्या उदाहरणांकडे लक्ष आपलं वेधणार नाही, ते सर्व पब्लिक डोमेनमध्ये आहे. मात्र चिखलदरा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे दुसरे मामेभाऊ म्हणजे पहिले मामेभावांनी जैन बोर्डिंगची जमीन
ही पुण्यातली कशी लाटली, लुटली आणि विकली हे माहिती आहे. तर त्यानंतर ते दुसरे मामे भाऊ जे आहे हे चिखलदरा या ठिकाणी अमरावतीचे चिखलदरा या ठिकाणी त्यांना उभं केलं आणि त्यांच्या विरोधातल्या 7 लोकांना त्यांनी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन विड्रॉल करायला लावली. ही एक परिस्थिती आहे. तर अहिल्याबाई नगरमध्ये पोलीस येतात, ज्यांनी अर्जांना पकडून नेतात, त्याच्यावर गुन्हे दाखल करतात. रात्री पोलिसांच्याच गाडीतून विखे पाटील साहेबांकडे घेऊन जातात. विखे पाटील साहेब त्यांना चितपटामध्ये खलनायक जसा वागतो तशा पद्धतीनं त्याचा धोर देतात की विड्रॉल भल्या बोल्याने करून घे, नाही तर आम्ही तुला जेलमध्ये टाकतो. ही एकंदरीत महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे. लोकशाही गुंडाळून टाकण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष जे महाराष्ट्रात करत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय. नगराध्यक्ष पद असतील, नगरसेवक सेंचुरी मारली असं स्वतः रवींद्र चव्हाण म्हणतात. काय वाटतं? विकृतीची सेंचुरी, दमदाटी सेंचुरी त्यांनी मारलेली आहे. ते एवढे लोक त्यांना श्रीकालबाधित सत्य आहे. तुम्ही सत्तेत असताना सत्तेची एवढी आवड तुम्हाला आहे की तुम्ही निवडणुका देखील संपन्न होऊ देत नाही. म्हणजे एकीकडे मतचोरी असताना दुसरीकडे ही धमकी देऊन ते ज्या पद्धतीने निवडणुका कॅप्चर करत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे. चोरी नव्हे तर मतचोरीचा दुसरा अध्याय महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केले. अजित पवारांनी काही वेळापूर्वी वक्तव्य केलं आहे की बारामतीकरांना खरं तर त्यांनी असं विधान केले की मत देणं तुमच्या हातात आहे, निधी देणं माझ्या हातात आहे. जर माझ्या उमेदवारांना निधी कमी पडला तर मी मत कमी पडलं तर मी निधी कमी देईन. ही अजितदादांची दादागिरी आहे. थँक्यू. शेवटचा आणखी एक प्रश्न आहे की पाथरीच्या तुमच्याही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात जे महाराष्ट्रात सुरू आहे तेच दुर्दैवाने पाथरीत होत आहे. आणि साईबाबांच्या भूमीत हे होत असताना आमचा एवढाच या निमित्तानं नागरिकांना आहे की श्रद्धा आणि गुरीची आता परिसीमा ही भारतीय जनता पक्ष बघत आहे. आणि जुलम आणि अन्याय हा अति झाला. रावणालाही एवढा अहंकार नव्हता जेवढा अहंकार आज भारतीय जनता पार्टी दाखवते. शेवटचा प्रश्न, महायुतीमध्ये 3 पक्ष राज्यात सत्तेचा वाटा घेत असताना स्थानिक स्वराज संस्थेमध्ये भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी सत्तेतीलच लढती घडत आहेत. तर भारतीय जनता पक्ष दोन्हीच्या मित्रांना गिळूनकृत केल्याशिवाय राहणार नाही. 2029ला या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय जनता पक्ष स्वतंत्र सुद्धा महाराष्ट्रात लढेल त्याची ही नांदी आहे. एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार. 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं. एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे. हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी. अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है. शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम, रस्म, एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है. अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे, यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है. और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है. अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान. इनसे आप राब्ता कर सकते हैं. स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं. अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं. और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं. परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर. हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग,
कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आए और सेवा का मौका दे। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा, खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।